श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या 6 मेला श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने लिखित नामजप कसा करावा त्याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. भरपूर जण लिखित नामजप करतात देखील, मग तो कशा प्रकारे करावा, रोज किती नावे लिहावी, तसेच कुणी करावा याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. आता प्रत्येक जण स्वामी महाराजांची सेवा करत असतो. प्रत्येकाला जमेल तशी सेवा आपण करत असतो. कोणी नामस्मरण करतं, कोणी 11 माळी जप करतं, तर कोणी तारक मंत्राची सेवा करतं. स्वामी चरित्र सारामृत पठण देखील करतात. भरपूर अशा स्वामी महाराजांच्या सेवा प्रत्येक जण करत असतं. स्वामी महाराजांची तुम्ही कोणतीही सेवा करा, फक्त तुमचा विश्वास हा अतूट पाहिजे आणि स्वामी माऊलींवरती तुमची श्रद्धा पाहिजे. मग तुम्ही जी काही इच्छा मनोकामना स्वामी माऊलींकडे करता, ती इच्छा मनोकामना तुमची नक्कीच पूर्ण होत असते. फक्त तुम्ही विश्वास आणि श्रद्धा तुटून देऊ नका. भरपूर वेळा आपल्याला असे वाटते की मी ही सेवा केली तरी पण मला त्याचा काहीही एक फायदा झाला नाही. एक लक्षात ठेवा की आपण जी काही सेवा करत असतो त्याचं फळ हे आपल्याला निश्चितच मिळणार आहे. आपली सेवा म्हणजे खरं तर आपला बँक बॅलन्स आहे. सेवा केलेली कधीही वाया जात नाही. आपण जेवढी सेवा करू त्यापेक्षा कित्येक पटीने आपल्याला त्याचे फळ हे मिळत असतं. फक्त जेव्हा आपली योग्य वेळ येईल तेव्हा स्वामी आपल्याला नक्कीच चांगलं देतील. आणि आता तुम्ही जे काही मागत आहात ते कदाचित तुमच्यासाठी चांगलं नसेल, त्यामुळे स्वामी माऊली तुम्हाला देत नसतील, किंवा त्यापेक्षाही तुम्हाला स्वामी माऊलींना जास्त द्यायचं असेल म्हणून त्या गोष्टीसाठी थोडा उशीर लागत असेल. भरपूर वेळा आपण स्वामी माऊलींसमोर रडतो, भांडतो, पण खरं तर आपण या गोष्टी सर्व हक्काने करत असतो. स्वामी माऊली म्हणजेच आपली आईच आहे ना. कोणत्याही आईला वाटत नाही की आपल्या लेकराचं चांगलं होऊ नये. त्यामुळे स्वामी माऊली नक्कीच आपल्याला तुम्ही जो काही हट्ट करताय किंवा जे काही मागताय ते नक्कीच देणार आहेत. फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा. आता आपण लिखित नामजप कधीपासून करायचा आहे, तर स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे तोपर्यंत तुम्ही लिखित नामजप करू शकता. 11 दिवस करू शकता किंवा 21 दिवसाची सेवा केली तरी पण चालेल, किंवा अगदी तुम्ही 7 दिवसाची सेवा केली तरी पण चालेल. रोज 108 वेळा आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे लिहायचे आहे. अगदी तुम्ही देवापुढे बसूनच लिहिले पाहिजे असं काहीही नाही. तुमच्याकडे जेव्हा मोकळा वेळ असेल तेव्हा आपण श्री स्वामी समर्थ हे एका वहीमध्ये लिहायचे आहे. मग वही कोरीच पाहिजे का? तर यासाठी आपण नवीनच वही खरेदी करायची आहे, किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये देखील नामजप लिहिण्यासाठी नवीन वही मिळते. त्यामध्ये देखील तुम्ही हा नामजप लिहू शकता. अगदी तुम्ही प्रवास करत असा किंवा कुठे बाहेर गेले असले तरी पण तुम्ही नामजप हा करू शकता. तिथे देखील तुम्ही ही वही नेऊ शकता. शक्यतो स्नान करून किंवा हातपाय तोंड धुवून जप लिहिण्यास बसावे. तसेच लाल शाईच्या पेनानेच आपण नामजप लिहावा. नामजप रेषेवरतीच लिहायचा आहे. प्रत्येक पानावरती आपल्याला 108 नामजप लिहायचे आहे. अर्धवट पान आपण लिहायचे नाही. नामजप लिहिताना मनामध्ये श्री स्वामी समर्थ असा उच्चार करीत लिहावे. नामजप कोणत्याही भाषेत लिहिता येते. तुम्हाला जी भाषा येत असेल त्या भाषेमध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ हा नामजप लिहू शकता. खरं तर लिखित नामजप म्हणजे नक्की काय, तर तो फक्त आपण वहीत लिहायचा. या पद्धतीमध्ये आपण पहिला नामजप उच्चारतो, नंतर लिहितो आणि लिहिलेले योग्य आहे की नाही हे पाहण्यासाठी त्यावरून दृष्टी फिरवतो. म्हणजेच एक नामजप लिहिताना आपले 3 वेळा स्मरण होते. हा नामजप करताना आपले डोळे, हात, बुद्धी आणि मन नामात गुंतलेले असते. त्यामुळे नामजपाच्या वेळी आपले मन भरकटण्याची शक्यता कमी असते. नामजप लिहिलेल्या वह्या घरी ठेवल्या की ती वास्तू शुद्ध होण्यास आणि शुद्ध राहण्यास सहाय्य होते. नामाची गोडी लागण्यासाठी आरंभी नामजप हाताने लिहिणे, पुढच्या टप्प्याला तो मोठ्याने म्हणणे आणि त्यानंतर मन नामजपात रमायला लागल्यावर नामजप मनातल्या मनात करणे, अशा पद्धतीने देखील नामजप करता येते. आपण जेव्हा ही नामजप केलेली वही घरामध्ये ठेवतो तेव्हा आपली वास्तू देखील शुद्ध होत असते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. मग ही वही तुम्ही कुठे ठेवायची आहे? तुम्ही देवघरामध्ये ही वही ठेवली तरी पण चालेल, कारण ही आपली खरी संपत्तीच आहे. स्वामी माऊलींचा आशीर्वाद आहे.
ही वही जर आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घरामध्ये कोणतीही बाधा ही होत नाही. इडापिडा नजरबाधा सर्व काही दूर होते. लिखित नामजप वही योग्य जागी ठेवावी व पाने खराब करू नये. नामजप वही पायदळी पडू देऊ नये याची काळजी घ्यावी. परिवारातील एकाने अथवा सर्वांनी मिळून नामजप वही तुम्ही पूर्ण केली तरी पण चालेल. तुमच्या घरामध्ये जर 2 मुले असतील, मुलगा असेल, मुलगी असेल, त्यांनी देखील मिळून ही नामजप वही पूर्ण केली तरी पण चालेल. नामजप पूर्ण झाल्यावर लिखित वहीची पूजा श्री स्वामी समर्थ महाराज देवताभ्यो नमः असे म्हणून अक्षता, पाणी, गंध, हळद, कुंकू, फुले, नैवेद्य, साखर अर्पण करावी आणि ती वही तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता किंवा स्थानिक श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरात अर्पण केली तरी पण चालेल. मग तुम्ही जेव्हा पण अक्कलकोटला जाशाल तेव्हा ही वही घेऊन जा आणि तिथे देखील तुम्ही अर्पण करू शकता. नामजप जेव्हा तुम्हाला सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल त्या काळामध्ये आपण नामजप हा करायचा नाही. नामजप लिहित असताना तो अर्धवट लिहायचा नाही. तसेच आपण त्यामध्ये खाडाखोड ही करायची नाही. तुमच्याकडून जर नाव चुकले तर तुम्ही ते तसेच राहून द्यायचं आहे आणि त्याच्या खाली परत दुसरं नाव लिहायचं आहे. अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही हा नामजप करू शकता. जेव्हा पण तुम्हाला नामजप करायचा आहे तुम्ही कधी पण सुरुवात केली तरी पण चालेल. जेव्हा पण करायचं आहे त्या अगोदर तुमची जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे ती स्वामी माऊलींना सांगायची आहे आणि मग तुम्ही नामजप करायला सुरुवात करायची आहे. अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती तुमची नक्कीच पूर्ण होईल. कारण की आपण जेव्हा नामजप करत असतो तेव्हा आपल्याकडून 3 वेळा श्री स्वामी समर्थ नामस्मरण होत असते. श्री स्वामी समर्थ फक्त एवढाच मंत्र रोज घरातील सर्वांनी जपल्यास जसा जसा जप वाढत जातो तसतशी आपली परिस्थिती सुधारत जाते व 6 लाख झाल्यावर या जपाची प्रचिती येऊ लागते. या जपाने पैशांचे मार्ग तर मिळतातच परंतु मुख्य म्हणजे संततीविषयीची चिंता मिटते व मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते. इतकेच नव्हे तर पुढील घडणाऱ्या घटनांची आगाऊ सूचना मिळत राहते. सज्जनांचा सहवास घडतो. धार्मिक ग्रंथाचे वाचन घडत राहते. चेहऱ्यावर एक दैवी तेज दिसून येते. असा हा सहज सुलभ जप आपण सर्वांनी करावा अशी माझी प्रत्येकास नम्र विनंती आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. धन्यवाद.